नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील अंबप गावाच्या हद्दीमध्ये पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्गालगत गावाच्या प्रवेशद्वारावर छोटेसे स्वामी समर्थांचं मंदिर होतं. या मंदिरात श्री स्वामी समर्थांच्या पितळी 3 मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आल्या होत्या. पण अज्ञात चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री या मंदिरातील 3ही पितळी मूर्ती लंपास केल्या आहेत. याबाबतची माहिती मंदिराचे पुजारी अजिंक्य पवार यांना आज सकाळी 6च्या दरम्यान एका भाविकाने फोनवरून मंदिरात मूर्ती नसल्याचे सांगितले. त्यांनी तात्काळ धाव घेऊन पाहणी केल्यानंतर चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी तात्काळ ही घटना पेठवडगाव पोलीस ठाण्यात कळवली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून चोरीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. श्वान मंदिर परिसरातच घुटमळल्याने चोरटे मूर्तीसह मोटारसायकलवरून पसार झाल्याची शक्यता वाटत आहे. हे स्वामी समर्थांचे मंदिर पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. प्रत्येक गुरुवारी या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते. महाप्रसादही मोठ्या प्रमाणात वाटप केला जातो. दररोज सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा भाविक दर्शनासाठी येत असतात. पण आजपर्यंत मंदिरात कधी चोरी झाली नव्हती. काही दिवसांपूर्वी पेठ वडगावातील वाळूमामा मंदिरात ही चोरी झाली होती. पण वडगाव पोलिसांनी तत्परतेने चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला होता. पण आजच्या चोरीमुळे देवसुद्धा सुरक्षित नसल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे वडगाव पोलिसांच्या समोर एक नवीन आव्हान निर्माण झाले आहे. नेहमीच्या वर्दळीच्या ठिकाणी मंदिरात चोरी झाल्याने भाविकांच्या मध्ये संताप निर्माण झाला आहे. मी अजिंक्य पवार, राहणार टोक. आज सकाळी श्री स्वामी समर्थ मंदिर अंबप फाटा येथील मूर्त्या चोरीस गेल्या आहेत. तरी सकाळी मला 5:45 ते 6च्या आसपास कॉल आलेला की मूर्त्या चोरीस गेल्या, मूर्त्या मंदिरामध्ये नाहीत आणि मूर्त्या चोरीला गेल्या आहेत. तरी सकाळी आम्ही येऊन इथं परत पोलीस स्टेशनमधून FIR दाखल केलेला आहे. आता पोलीस येऊन गेलेले आहे. तरी भरपूर लोकांची श्रद्धास्थान आहे अंबपाटा येथे. तरी दररोजचे लोक 500 ते 600 लोक दर्शन घेऊन जातात मंदिरामध्ये.